सर्व आरोग्य सेविकांना या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल। या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे, याची मेरिट लिस्ट आपल्याला काढायची आहे। तर या ठिकाणी हा जो निकाल झालेला आहे, काही जिल्ह्यामध्ये तर असं झालेलं आहे की जागा कमी, म्हणजे जागा जास्त आणि पास होणारे कमी। तर प्रत्येक ठिकाणी जवळपास बऱ्यापैकी 99% लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, फक्त काही लोकांचंच तिथं सिलेक्शन झालेलं नाही। तर अशा लोकांनी अजिबात दुःखी व्हायचं नाही। मला बरेच कॉल येत आहेत की सर आमच्या इथं जागा जास्त आहेत आणि पास होणारे कमी असून मात्र त्यामध्ये आम्ही काही लोक दुर्दैवी राहिलो। तर म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, तुमचं मोठ्या पदासाठी कदाचित JNMसाठी तुमचं सिलेक्शन होईल। या ठिकाणी सुरुवातीला वाशिम जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। या वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण जागा जर म्हणसाल तर टोटल 128 जागा होत्या। SC साठी एकूण 18 जागा होत्या, ST साठी 8 जागा आहेत, VJA साठी 2 जागा, NTB 5 जागा, NTC 2 जागा, NTD 1 जागा, SBC 1 जागा, OBC 26 जागा, तसंच EWS 15 जागा आणि खुला 50 जागा। अशा प्रकारे या ठिकाणी जागेचं डिव्हिजन होतं आणि दिव्यांगासाठी एकूण 5 जागेचं आरक्षण या ठिकाणी होतं। तर या जागेचा रिझल्ट लागलेला आहे, हा रिझल्ट आपल्याला पाहायचा आहे। तर हा रिझल्ट जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेचे जे टेलिग्राम चॅनल आहे, कोणतं डबल अकॅडमी पुणेचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय करू शकता, ही PDF डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, मित्र असं नाही, इथं सर्व मैत्रिणीच आहेत। तर या ठिकाणी आपलं सगळ्यांचं खरंच अभिनंदन। मात्र वाशिम जिल्ह्याला या ठिकाणी टॉपरचा जो स्कोर आहे तो 162 आहे। किती आहे टॉपर? 162 आहे। तेच जर बुलढाण्याचं बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याचा जो टॉपरचा स्कोर आहे तो फक्त आणि फक्त 136 आहे। किती आहे? 136। म्हणजे विचार करा, इथं 136 मिळणाऱ्यांना काही जणांना पोस्ट मिळाली नाही, मात्र तिथं 90 वाल्यांना सुद्धा सगळ्यांना पोस्ट मिळाल्या। याला म्हणतात कधी कधी नसीब। तर आपल्याला तुमचा स्कोर या ठिकाणी कमेंट करायचा आहे। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्यांचा फोटो, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा जिल्हा मला सर्व पाठवायचे आहेत। इतर जिल्ह्याच्या जाहिरातीसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, सर्व लिस्ट्स या ठिकाणी टाकणार आहे @डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलला। तिथे जाऊन आपण काय करायचं, डाउनलोड करायचं आहे। तर या ठिकाणी जो कटऑफ आहे तो कटऑफ थोडासा जास्त गेलेला आहे इतर जिल्ह्यापेक्षा, कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी संख्या आहे टोटल 500 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत। किती? 528 विद्यार्थी पास झाल्यामुळे या ठिकाणी फक्त 128च जागा आहेत, त्यामुळे 400 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही। त्यामुळे त्यांनी दुःखी व्हायचं नाही। आपल्या अकॅडमीचे जवळपास बऱ्यापैकी 99% विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यामुळे दिवसभर झाले फक्त फोनवर फोन येत आहेत, सर आमचं झालं आहे, आमचं सिलेक्शन झालं आहे, आमचं सिलेक्शन झालं आहे। त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी प्रत्येकाच्या यशामध्ये मला वाटते नक्कीच अकॅडमीचा थोडा ना असेना वाटा असणार, म्हणजे असणार। सगळ्यांनी आपापले फोटोज पाठवून द्यायचे आहेत, पत्ते पाठवून द्यायचे आहेत। ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी कदाचित मोठी गोष्ट असेल। ओके, हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद। याची जी PDF आहे तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। थँक्यू। आणि संध्याकाळी 9 वाजता हजर राहायचं। तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी जी 520 पदांची जाहिरात येणार आहे त्या जाहिरातची तयारी करायची आहे। ज्यांना मार्क्स कमी असतील त्यांनी हटून जायचं नाही। महानगरपालिकेत भरपूर जाहिरात येणार आणि अंगणवाडी सुपरवायझरची आजच तुम्ही बॅच जॉईन करू शकता, कारण की एवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही। 8-10 दिवसानंतर मी तुम्हाला टोटल सांगेल की आपले किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले। आतापर्यंत जवळपास 60 ते 70 कॉल्स या ठिकाणी मला आलेले आहेत। ओके, थँक्यू।